नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी. घाम येणं हे नॉर्मल आहे, पण जर अति प्रमाणात येत असेल आणि त्याचा तुम्हाला खूप त्रास होत असेल तर मात्र हे नॉर्मल नाही आहे, ज्याला हायपर हायड्रोसिस असं म्हणलं जातं. आता उन्हाळ्यात घाम येणं हे तर नॉर्मल आहेच, पण तरीसुद्धा 12ही महिने घामाची तक्रार जर असेल, घामाचा तुम्हाला त्रास होत असेल तर मात्र यावर उपचार घेणं अतिशय गरजेचं आहे. आता याची कारणं काय असू शकतात? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅल्शियम डिफिशियन्सी, जी लहान मुलांमध्ये सर्रास आढळते. लहान मुलांना एस्पेशली डोक्याला घाम येतो आणि इतका की उशी ओली होते, त्याचे पिवळे डाग पडतात. किंवा मोठ्या लोकांमध्ये जर असेल तर त्याचं अजून एक कारण असू शकतं, ते म्हणजे स्ट्रेस. तुम्हाला जर खूप जास्त मानसिक ताण आहे तर घाम अतिप्रमाणात येणं, एस्पेशली मुलांना परीक्षेच्या वेळेला हा तळहाताला खूप जास्त घाम येतो, तळपायाला घाम येतो आणि कायमच त्यांना लिहिताना त्रास होतो किंवा पायाला इतका घाम येतो की त्याचे पिवळ्या रंगाचे ठसे उमटतात, डाग पडतात आणि वास येतो. तर असं जर असेल तर स्त्रियांमध्ये असेल एस्पेशली तर ॲट द राऊंड ऑफ मेनापॉज असू शकतं, ज्याला आपण हॉट फ्लॅशेस असं म्हणतो. म्हणजे काय तर उन्हाळ्यामध्येच नाही, पण 12ही महिने अगदी थंडीतसुद्धा इतकं गरम होतं की फॅन हा लागतोच, घाम येतोच. तर हे मेनापॉजचं लक्षण असू शकतं. यानंतर आहे ते म्हणजे हॉर्मोनल चेंजेस, म्हणजे थायरॉईड. तुम्हाला जर अतिप्रमाणात घाम येत असेल तर थायरॉईडची टेस्ट नक्की करून घ्या. आणि अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे ओबेसिटी. खूप जास्त वजन वाढलं आहे, खूप जास्त फॅट वाढलं आहे तर स्किन फोल्ड्समध्ये तुम्हाला घाम येऊ शकतो, काखेमध्ये येतो किंवा जांघांमध्ये येतो. तर असं जर असेल तर ओबेसिटी हे एक कारण असू शकतं. तर यावर उपचार काय आहेत? तर होमिओपॅथीमध्ये अतिशय छान आणि इफेक्टिव्ह औषधं उपलब्ध आहेत. याने पूर्णपणे ही टेंडन्सी निघून जाते आणि तुम्हाला याचा काही त्रास होत नाही. तुम्हाला जर यावर औषधं घ्यायची असतील 9370319591 यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, कॉल करू शकता. धन्यवाद.